हे शाल हा श्रीफळ देऊन करतील. जिल्हा परिषद सदस्य शिंदेताई यांचा सत्कार दुर्गेताई करतील. माननीय अशोक काका देशमुख ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार अर्जुन माननीय श्री आर ए जगताप सर्व सन्माननीय पाहुण्यांचे अधिकारी व पदाधिकारी तसेच ग्रामस्थांचे तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, बारामती पंचायतीचे सर्व अधिकारी पदाधिकारी, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक बंधू यांचे ग्रामस्थांतर्फे आमदार उमेदवारी द्यायला आलो रंजनाताई फुल आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान महाराष्ट्र शासनाने हा जो क्रांतिकारी उपक्रम राबवला आणि या उपक्रमात कारखेल गावच्या सर्व ग्रामस्थांनी जो हिरिरीने भाग घेतला आणि जे काम केलं त्या कामाची 3 वेळा पाणी झाली. प्रथमतः जिल्हा परिषद मतदारसंघ न्याय पाणी झाली आणि त्यानंतर तालुका स्तरावर पाणी झाली. त्यामध्ये बारामती तालुक्यामध्ये आपल्या कारखेलचा प्रथम क्रमांक आलेला आहे. आणि त्यानंतर जिल्हास्तरीय जी उस्मानाबादची कमिटी आलेली होती त्या कमिटीने आपल्याला जिल्ह्यामधून 3रा क्रमांक दिलेला आहे. आणि हा जो कमिटीने दिलेला निर्णय आहे तो आम्हाला सर्व गावकऱ्यांना मान्य आहे. आमचं त्याविषयी कुठल्याही प्रकारची तक्रार नाही की बुवा आमच्यावर कुठे अन्याय झाला काय अशी आमची अजिबात तक्रार नाही. परंतु आमचा पुणे जिल्ह्यातून 3रा नंबर आलेला असल्यामुळे आम्हाला आता राज्याची स्पर्धा जरी राहिलेली नसली तरी 3रा नंबर आला म्हणून आम्ही नावमेद होऊन हे काम या ठिकाणी थांबवणार नाही. आमचं कायमस्वरूपी हे गाडगेबाबा अभियानचं कार्यक्रम आता यापुढे कायमस्वरूपी चालू राहणार आहे. आणि त्यासाठी ज्या वेळेस कुठल्याही गावाला या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा असतो किंवा संपूर्ण गाव स्वच्छ करायचं असतं, संपूर्ण गाव स्वच्छ करायचं असतं आणि त्या कार्यक्रमाच्या पद्धतीप्रमाणे 200 प्रश्न असतात आणि 200 प्रश्नाला 100 मार्क असतात. आणि ह्या ग्राम अभियानमध्ये ज्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो संपूर्ण एक गटच आम्ही बाजूला ठेवले आणि 2 ऑक्टोबर रोजी दादा आमच्या गावात असा ऐतिहासिक दिवस उगवला आणि संपूर्ण गावाने निर्णय घेतला की आपल्या गावात आजपासून कुणी दारू प्यायची नाही, कुणी दारू विकायची नाही आणि पूर्ण दारू धंदा बंद झाला, व्यसन बंद झाली आणि संपूर्ण गाव एकत्र आलं. असाच गेल्या वर्षी कोराड्या बुद्रुक कार्यक्रम दादांचा होता आणि त्या कार्यक्रमाला आपण गेलो होतो. त्यावेळेस दादांनी सांगितलं होतं की सर्व तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी दादांनी सांगितलं होतं की सातारा जिल्ह्यातले जे निडळ गाव आहे ते सर्व कार्यकर्त्यांनी पाहून या आणि त्या पद्धतीने आपापल्या गावात काम करायला सुरुवात करा. त्या कार्यक्रमाला मी त्या ठिकाणी बसलो होतो आणि त्याच दिवसापासून मला असं वाटत होतं की निडळ आपण एकदा पाहावं आणि या ठिकाणी येऊन आपल्या गावात तसं काहीतरी परिवर्तन सगळ्या लोकांनी करावं, सगळ्या लोकांची तयारी करावी. त्या पद्धतीने आम्ही दादा आर्थिक परिस्थिती लोकांची खराब असताना 5 टेम्पो घेतले. गावातल्या सर्व टेम्पोवाल्यांनी 5 पैसे न घेता पदर डिझेल टाकून टेम्पो दिले. 5 टेम्पो घेऊन अगदी खिचडी झाल्यासारखी लोक बोलून आम्ही 500 लोक निडळला जाऊन आलो होतो. आणि ज्यावेळेस निडळ सर्व महिलांनी बघितलं, विशेष करून मागासवर्गीय महिलांचा जबरदस्त प्रतिसाद त्या कार्यक्रमात होता. आणि ज्याच महिलांनी त्या ठिकाणी ते पाहिलं त्यावेळेस प्रत्येक महिलांनी सांगितलं की निडळ सारखं कारखेल करायला अजिबात अवघड नाही, आपण या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या गावात काम करू. आणि या ग्रामामध्ये नंबर यायचा असेल तर आर्थिक परिस्थितीची अडचण असते, मग या ठिकाणी श्रमदानाशिवाय पर्याय नव्हता. संपूर्ण गावातले आबाल वृद्ध सगळे कामाला लागले, सर्वांनी श्रमदान केलं आणि हा गावाचा चेहरा मोहरा बदलला. संपूर्ण समाज ज्या वेळेस एक होतो आणि संपूर्ण समाज चांगल्या कामाला लागतो त्यावेळेस गावाचा चेहरा मोहरा कसा बदलतो ह्याचं उदाहरण आपण या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. प्रत्येक कार्यक्रमाला यापेक्षा
पेक्षाही जास्त लोक प्रचंड संख्येने हजर राहतात, लोकांना उत्साह लागला आणि त्या पद्धतीने ही गावची एकी आम्ही कायमस्वरूपी टिकवणार आहोत. आणि ही एकी कायमस्वरूपी टिकवून आमच्या एकीच्या जोरावर आम्ही अजून श्रमदानाची कामं करू, वृक्षारोपणाची कामं करू, लोकवर्गणीतून काही सुधारणेची कामं करू आणि पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही राज्यात पहिला नंबर आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. समाज एक झाल्यानंतर कुठलंही आव्हान गेला अजिबात जड वाटत नाही. आज पूर्ण आपल्या गावचा समाज एक झाल्यामुळे आपण सगळे आव्हाने झेलू शकलो आणि आपण खात्रीशीर आपल्याला माहिती आहे की आपण ह्याच पद्धतीने काम करत राहिलो पुढच्या वर्षी आपण राज्यामध्ये प्रथम क्रमांक आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे काम करतो त्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व ग्रामस्थांचं, सर्वांचे विचार एक असतात आणि ही जी आपली गावाची एकी आहे आपण असं अबाधितपणे ठेवणार आहोत. या ठिकाणी आपल्या ज्या काही अडचणी असतील, जे काही शासकीय मदत आपल्याला ज्या ठिकाणाहून घेता येईल, त्या ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जी शासकीय मदत घेता येईल त्या ठिकाणी आपण कागदपत्रे पाठपुरावा करणार आहोत. आणि दादा असतील, आपल्या आमदार असतील, रंजनाताई कुल, जलिंदर भाऊ कामते, जिल्हा परिषद अध्यक्ष, सगळे पदाधिकारी इथे, त्यांना आपण वेळोवेळी आपल्याला त्यांचं मार्गदर्शन घ्यायला लागणार आहे. त्यांचं मार्गदर्शन घेऊ आपण या ठिकाणी काम करणार आहे. त्यांचं मार्गदर्शन घेऊ, त्यांच्याकडून मदत घेऊ आणि त्या पद्धतीने आपण काम करू. आपल्या सोमेश्वर कारखान्याचे वसंत काका जगताप यांनी आपल्याला 2 दिवस जेसीबी दिला. सगळी विडी बाबळ काढून टाकली. त्याच्या अगोदर भीमा पाटस कारखान्याचे चेअरमन नवीन तरुण तरफदार झाले. त्या मार्गाने आपल्याला थोडीफार मदत झाली. आता फक्त या 2 सहकारी साखर कारखान्याकडून मदत झाली, पण मला निश्चित माहिती आहे दादांचा या गावात कार्यक्रम झाला, सगळ्या सहकारी संस्था आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं गाव राज्य केल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या सहकारी संस्थेचे पदाधिकारी या कार्यक्रमाला आले त्यांचं मी गावातर्फे मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांनाच हार देऊन स्वागत करता आलं नसेल, जे राहिले असतील त्यांची मी गावातर्फे दिलगिरी व्यक्त करतो. मी सर्व कार्यकर्त्यांना, तालुक्यातील कार्यकर्त्यांना लहान मुली मोठा घेत नाही, कृपया गैरसमज करून घेऊ नका. जोपर्यंत तालुका स्तरावर ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धा असते प्रत्येकाने आपल्या गावात जिद्दीने काम केलं पाहिजे. परंतु ज्या तालुका स्तरावर जे पहिलं गाव येतं त्या गावात सगळ्या तालुक्याने आपलं गाव, स्वतःचं गाव समजून तिथं काम करायला पाहिजे. चालू वर्षी आमचं पहिलं आलं म्हणून मी म्हणत नाही, जे बी तालुक्यातलं पहिलं गाव येईल तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी झटून तिथं काम केलं पाहिजे. आदरणीय पवार साहेबांचा तालुका, दादांचं जबरदस्त धडाडीचं नेतृत्व असताना आपण तालुक्यात 3रा क्रमांक घेतो. आपल्याकडे काय कमी? आपण हे दाखवून दिलं पाहिजे. आम्ही यांच्या मार्गदर्शकांनी काम करत असतो तेव्हा आम्ही संपूर्ण तालुका एकाच्याच पाठीमागे उभा असतो. आमचं बारामती तालुक्यातून एक गाव आलेलं आहे आणि हे गाव आम्ही राज्यापर्यंत सर्वांच्या एकीने आम्ही नेणार आहे. जर पूर्ण तालुक्याची जर एकी यावेळेस झाली असती, प्रत्येकाने जिव्हाळ्याने या गावाकडे जर पाहिलं असतं तर परवा दिवशी दादांच्या आम्ही पहिल्या क्रमांकाचं बक्षीस घेतलं असतं. 26 जानेवारी पालकमंत्र्यांच्या. दुष्काळी परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, अडचण असताना आणि लोकांची गरज असताना मजुरी करणारे सर्व लोक हे काम करतात आणि एवढं काम मजुरी करणाऱ्या लोकांच्याकडून होऊ शकतं. एका संस्थेकडून थोडी मदत झाली तर नक्कीच जिल्ह्यात गाव प्रथम यायला काय अडचण होती आपल्याला. पैसे आर्थिक बाजूची कमी पडलो, काही कामं राहिली, जुनी घर असल्यामुळे जुनं वसलेलं गाव आहे. माझ्या मित्रांना मला सांगायचं वाटतं की जी गाव आपल्या अगोदर नंबर आले, पहिल्या 2ऱ्या नंबरचे असतील, नवीन गाव आहेत, पुनर्वसनाची काही नवीन सिस्टमॅटिक गाव आहेत, आपल्यापेक्षा नक्कीच ती गावं चांगली दिसते आणि ती गावं चांगली म्हणून कमिटीने त्या ठिकाणी नंबर दिला. परंतु 5000 लोकसंख्या असणारं जुनं वसलेलं एवढं मोठं गाव ग्राम अभियान मध्ये येणारं महाराष्ट्रातलं कारकेले प्रथम गाव आहे. तालुक्यातील संपूर्ण महाराष्ट्रात एवढं मोठं गाव कुठं नाही की ते असं जुनं वसलेलं गाव या अभियान मध्ये प्रथम आलेलं. 500-700 लोकवस्तीचं गाव या ठिकाणी प्रथम मध्ये आलेली, द्वितीय मध्ये आलेली, तृतीय मध्ये आले, पण आपण एक 5000 लोकसंख्येत आपण ही ठेवली आणि दादा ही आमची अशीच एक आबादी राहील. आम्ही हे की कुठल्याही प्रकारचं आणि आता एक होऊ घातलेलं इलेक्शन आता चालू झालेले जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन लागतील. दादा आमच्या मतपेटीतून तुम्हाला आमची इकडे दाखवली. आमच्या गावचं होणारं 100% मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याला लावलं. आम्ही एक मत वाढवून देणार नाही, एक मत दुसरीकडे जाऊन देणार नाही. जास्तीत प्रकारे मत तोडून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि आमचं हे मतपेटीतून गावची एकी तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. आर्थिक परिस्थितीचं नियोजन कमी असलं तरी आमच्या गावावर परिस्थिती वर्गणी मिळत होती, पण समाज मंदिर आपलं मंदिरांच्या कामावर जास्त खर्च झाले. कोरेश्वर मंदिरात आम्ही 15 लाखाचं काम धरलेलं आहे. अजून आर्थिक परिस्थिती मोठी स्टेपनी चाललेलं आहे. दत्ताचं मंदिर आम्ही 3.5 लाख रुपये धरलेलं आहे. दगाई मातेचं मंदिर आम्ही 4 लाख रुपये धरलेले आहे. आता प्रत्येक समाजाच्या एक कुलदैवत असतं त्या कुलदैवताला आम्ही खर्च करत राहिलो आणि आम्ही आता हा निर्णय घेतलाय कुलदैवतांचा खर्च थोडासा कुठेतरी कमी करून दैवतही बांधायची, परंतु त्याच पैसे वाचवून ते पैसे गावच्या कामासाठी वापरायचे. आणि जर आम्ही
1 फेब्रुवारी पासून 26 जानेवारी पासून आम्ही हा निर्णय घेतला की गावातील प्रत्येक माणसाने गावासाठी रोज 1 रुपया द्यायचा आणि जे नोकरीला बाहेर असतील त्यांनी रोज 5 रुपये द्यायचे. प्रत्येक ठिकाणी आम्ही चौकात एक माणूस त्यांचं तुम्हाला तर दाखवल्याप्रमाणे बोर्ड दाखवल्याप्रमाणे तशी एक जबाबदारी टाकली आणि त्या पद्धतीने आम्ही भांडवल गोळा करणार आहोत. त्या पद्धतीने आम्ही गावचा विकास करू. तर आम्ही निश्चित पुढच्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक आणल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या नेतृत्वाला कर्तृत्वाला बारामती तालुक्याला साजेल असं काम आम्ही या कार्यक्रमामध्ये करणार आहे. आम्हाला थोडीशी ज्या ठिकाणी अडचण असेल त्या ठिकाणी फक्त दादा तुमचं मार्गदर्शन पाहिजे. एक कोराड्याच्या सभेत तुमचं मार्गदर्शन झालं, आम्ही 2-3 माणसांनी ऐकलं आणि त्यानंतर फक्त तेवढ्याच मार्गदर्शनावर आम्ही एवढा बदल करू शकलो. तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही निडळ गेलो आणि निडळ 500 महिला घेऊन गेलो म्हणून आमचा हा या ठिकाणी एवढा मोठा परिवर्तन झालं. असं जर दादा तुमचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळावं. आज तुम्ही आम्हाला इतका भरपूर वेळ दिला दादा. इथून पुढच्या 10 इलेक्शनला तुम्ही आमच्या गावाला अजिबात वेळ देऊ नका. आमचं मतदान तुमच्यासाठी आहे. आमच्या संत गाडगे बाबाच्या कार्यक्रमाला तुम्ही वेळ द्या. आमचं संपूर्ण गाव इलेक्शनला तुमच्या पाठीशी उभं आहे. आम्हाला मताच्या वेळात कधी आमच्याकडे तुम्ही अजिबात नाही तरी आमच्या या गावात एक नागरिक बसणार नाही की दादा आपल्याकडे आले नाही किंवा कुठला कार्यकर्ता आपल्याकडे आले नाही. तालुक्यातील कार्यकर्त्यांना माझं हेच सांगणं आहे की इलेक्शनच्या वेळेस तुम्ही अजिबात येऊ नका. आम्ही 80% मतदान करणारी माणसं आहे. आता ज्यावेळेस दौंडच्या आमदारकीला ज्यावेळेस संगणकाद्वारे मतदान झालं त्यावेळेस तारखेचं मतदान स्पष्ट कळालेलं आहे, सगळ्यांनी बघितले. वातावरण त्यावेळेस थोडंसं विचित्र होतं तरी सुद्धा आम्ही तेवढं मतदान आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मतदान झालेलं आहे आणि या पुढच्या काळात तर आम्ही दादा कायमस्वरूपी तुमच्या पाठीमागे जिथं दादा तिथं कारकेल. तुम्ही फक्त आमच्या संत गाडगे बाबाच्या बरोबर राहा. आम्हाला फक्त संत गाडगे बाबा अभियान आणि या कार्यक्रमामध्ये आम्हाला हे काम करू द्या आणि या कामाचे आम्हाला तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करा. तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू. या कार्यक्रमाला आम्हाला आपल्या बारामती महिला पतसंस्थेच्या नीलाताई गाडे चेअरमन आमच्या गावात जवळजवळ 150-200 लोकांना कर्ज वाटप त्यांनी केलेलं आहे आणि या अभियानमध्ये त्यांनी 5,000 रुपयाची वर्गणी दिली आणि एक आपण आम्हाला जबरदस्त फार मोठी मदत केली. त्या काळामध्ये आम्हाला 5,000 रुपये मदत फार मोठी वाटत होती. आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम करत असताना असा जर कार्यक्रम करायचा म्हणलं इथून मागे यापेक्षा लहान कार्यक्रम करायचं म्हणलं तर 10,000-20,000 रुपये खर्च यायचा. मला सांगायला अभिमान वाटतो आज आमच्या कार्यक्रमाला 50-60,000 रुपये खर्च होईल पण ह्यात एक दमडाही कोणाला द्यायचा नाही, कोणाचा घ्यायचा नाही. मंडपावाल्याने मंडप फुकट दिलेला आहे, स्पीकरवाल्याने स्पीकर फुकट दिलेला आहे. जेवणारांची जबाबदारी उचलली, कोणी शालीची जबाबदारी उचलली, कोणी हाराची, कोणी रांगोळीची. प्रत्येकाने हे आयटम वाटून घेतलेले आणि त्या पद्धतीने संपूर्ण लोकवर्गणीतून कार्यक्रम आम्ही करतो आहोत आणि सर्वांचं सहकार्य या ठिकाणी आपल्याला लागतंय. हीच आपली आहे की अबाधित कायम आपण ठेवण्याचा प्रयत्न करू. दादांचं मार्गदर्शन वेळोवेळी आपण घेऊ आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली दादा आमच्या गावाने एक थोडासा निर्णय घेतला. राजकारणापेक्षा समाजकार्याला जास्त महत्व द्यायचं. आपलं गाव सुधारायचं, आपल्या गावची परिस्थिती सुधारायची. आपण घाणीत राहायचं नाही, आपण स्वच्छतेत राहायचं. आज आम्हाला अभिमान वाटतो दादा तुम्ही एवढं 4 तास आमच्या गावासाठी वेळ दिला. हेच जर आम्ही घाणीत असतो तर दादा तुमचा 2 मिनिट वेळ आम्हाला मिळाला मुश्किल झालं असतं. हीच आम्ही घाण काढली म्हणून दादांचं मन प्रसन्न झालं. स्वच्छता ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी प्रत्येक माणसाचं मन प्रसन्न होतं. दादांचं मन प्रसन्न झालं आणि दादा या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये शांत मनाने थांबले या ठिकाणी आणि म्हणून ही स्वच्छता आपण कायमस्वरूपी ठेवणार आहोत. हीच एकी दादा आम्ही कायमस्वरूपी ठेवू आणि ह्याच एकीच्या बळावर आम्ही पुढच्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक आणू आणि या एकीसाठी आमच्या गावातली सर्व तरुण मंडळ, महिला मंडळ